हे प्रभु आम्हाला दया कर. हे प्रभु आम्हाला दया कर. तर गाइस तुम्ही पाहू शकता लोणच्यांची तयारी चालू आहे आणि खास माणसं बोलवले आहेत नायगाव वरून लोणचं कालवाला आणि आमची मेन शेफ शुभा मावशी. आणि राईची डाळ टाकतो त्याच्यात आणि मिरच्या चिरून टाकल्यात त्याच्यात आणि या बाईला शिकून घेतो मी. असं म्हणजे आमच्या फंक्शनला असं आम्ही लोणचं बनवतो. मसाला पण टाकलाय, मिरचीचा मसाला टाकायचा. वेलेंडीना टेस्ट करायला आली. ही बघा हीच ती खादोरी. बघ कर टेस्ट कर. बरोबर व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी. ₹10 पप्पा येते. तर हॅलो गाईज, पुन्हा स्वागत आहे तुझं एका नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या घर आहे फंक्शन, मामाच्या मुलीला कमी नाही यो प्लॅन केला डायरेक्ट बोलते जाव. आता बघू कावरेक जाता होते. आपण एक सीन असा आहे का घरा माहिती पडलं ना ते यांच्यासाठी माना बोंब पडणार आहे. आणि बघ रायडर बघ आमचा माना बोलते दादा गाडी ते बोलते मानाच चालू होते. काय आता माझा व्हिडिओ कर म्हणजे पुरण याय पण नाही. थांब बोलू घे. आता आमचे नवीन रायडर गाडी शिकवायला प्लॅन ऍक्च्युली इथंच आहे रेचलचा. हिने म्हणा निजेलची होटीला आहे. माझा चष्मा वगैरे सगळं चोरीला आहे तिने. ही बघ चष्मे घालून हिने प्लॅन बनवलाय. भीती वाटते ते गाडी घ्यायला झाली तेच प्रिनल मध्ये नाही शिकून दे. यो हिरो आहे तिला काय बोलत आहे काय नाही काय बोलतात चला गाईस भेटू आता गावावर जाता बघू. आम्हाला पण लवकरच घरा यावं कारण घरा फंक्शन आहे आमचं. तर गाईस पाहू शकता खास कॉम्बिनेशनसाठी काही बायकांची सजावट. खास डेकोरेशन करायसाठी नायगावची माणसं आले ना एकदम. हे बघ काय बसलेले हा खुर्शीवर बसलेले. आता लगे व्हिडिओ काढू लगे बोलते मी नायगावशी आले डेकोरेशन करायसाठी खास. गाइस तुम्ही पाहू शकता सर्व एकदम तयारी जोरान चालू आहे. आणि या साईडला डेकोरेशनचं काम चालू आहे आणि या साईडला कुकिंग करत आहेत बायका. सर्व कुकिंग करत आहे.
हे वाचित हलते. सर्वांनी थोडा वेळ शांत राहायचं आहे. आज आपण विशेष करून मेल्सिया, आज तिचा पहिला ख्रिस्तप्रसाद सोहळा आहे. सर्वप्रथम आपण देवाचे आभार मानूया की आजचा दिवस हा आपणासाठी प्रत्येकासाठी देवाने दिलेला आहे. आपण दिवसाची सुरुवात प्रार्थनेनं करत असतो व दिवसाचा अंतसुद्धा प्रार्थनेने करत असतो, कारण परमेश्वर आदी आणि अंत आहे. त्याच परमेश्वराला स्मरून आज आपण मेल्सियासाठी त्याच्याकडे विशेष प्रार्थना करूया. आज मेल्सिया हिने सकाळी भाकर आणि द्राक्षरस ह्याचे सेवन करून ख्रिस्ताला आपल्या हृदयात घेतलेला आहे. आज ती खूप आनंदित आहे, कारण आज तिच्यासाठी हा दिवस खूप मोठा आहे. आज जो ख्रिस्त मेल्सियाने आपल्या हृदयामध्ये घेतला आहे, तोच ख्रिस्त तिने पुढील जीवनाच्या वाटचालीमध्ये इतरांना देईल असा आमचा विश्वास आहे. कारण परमेश्वर या भाकरी आणि द्राक्षरसाद्वारे तो तिला आशीर्वादित करील. त्याची कृपा सतत त्याच्यावर असावी. तो तिचं नेहमी मार्गदर्शन करावं, तिला चांगलं आरोग्य द्यावं. ती पुढे जात असताना हे परमेश्वरा, तुझी कृपा सतत तिच्या पाठीशी राहू दे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, ह्या पवित्र ख्रिस्त शरीराद्वारे तिला मानसिक आरोग्य दे. सदा सर्वदा तिला आनंदित ठेव. अशा या आनंदाच्या समी तिच्यासाठी आपण प्रार्थनामय शुभेच्छा देत असताना तिच्या कुटुंबासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. तिचे आई वडील, घरातील सर्व व्यक्तींना तू आशीर्वादित कर. सदा सर्वदा त्यांच्या कुटुंबामध्ये प्रेम आणि शांती असू दे. तसेच तिचे मदरीन पदरीन यांच्यावर सुद्धा तुझी कृपा आशीर्वाद असू दे. तसेच त्यांच्या कुटुंबातील जी काही माणसं मरण पावले आहेत, त्यांची सुद्धा या आनंदाच्या समी आठवण करूया. त्यांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती विश्रांती पावत व स्वर्ग राज्यात व तुझ्या नंदनवनात सदा सर्वदा तू त्यांची आठवण कर. आज विशेष प्रार्थना करूया. मेल्सिया हिच्यासाठी, मेल्सिया सदा सर्वदा एकच आठवण ठेव, जो परमेश्वर ख्रिस्त तू भाकरीच्या आणि द्राक्षरसाच्या द्वारे आपल्या हृदयात घेतलेला आहे, तोच ख्रिस्त तू सदा सर्वदा इतरांना दे. तुझ्या मनात त्या परमेश्वराला तुझ्या हृदयात तू नेहमी त्याला स्थान दे. म्हणून तिच्यासाठी आज विशेष प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो हे कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. तसेच आपण जेवणासाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, हे अन्नदात्या प्रभू, रोजची भाकर तो आम्हा प्रत्येकाला नित्य नियमाने देत असतो. आज जे जेवण बनवलं आहे, ज्याने हे जेवण बनवलं आहे, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे. आम्ही जे जेवण सेवन करणार आहोत, त्याच्याने आमची शारीरिक व आध्यात्मिक रूप व्हावं. आजच्या दिवशी जे लोक उपाशी आहेत, त्यांची सुद्धा आठवण करतो. हे परमेश्वरा, त्यांना सुद्धा त्यांची रोजची भाकर मिळू दे. व हे अन्न ह्याचा आम्ही सन्मान करत असताना ते चांगल्या प्रकारे सेवन करावे व तृप्त व्हावे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ दे, स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
1. ह्या बाजूने लाईन लावायची आहे व भेटल्यानंतर उजव्या बाजूने उतरायचं आहे.
कर कर काय करतो तू? काय रे, काय करे? गाय पाहू शकता पार्टी अजून चालू आहे. मी स्वतः गाय तुम्ही पाहू शकता आजचा दुसरा दिवस आहे आणि अजून मामाची पार्टी चालू आहे. मम्मी बोलते काय मम्मी काय केलंय? कोलिमानी वांग आणि ते तुम्ही चना मसाला सांगितलेला मी तो झालाय का नाही? हा माझा फेवरेट चना मसाला खास माझ्यासाठी बनवलाय. आणि बाय द वे तुम्ही बांबू के बोंबील पण करणार होते, नाही मिळाले म्हणून ते केलंय काय? ठीक आहे, चांगलं आहे चांगलं. इथे ह्या 3 बाई म्हणजे मम्मी आणि मामी सुद्धा. काय बोलते वंदन मम्मी? रोटी